घडवण्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे अभियान आपण सुरू केलं ते जयकुमार गोरेजी, संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटजी, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, सन्माननीय खासदार संदीपानजी भुमरे, कल्याणराव काळे, इथल्या लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार रमेशजी बोरनारे, आमदार प्रशांतजी बम, आमदार संजयजी केणेकर, आमदार संजनाताई जाधव, पद्मश्री आणि ज्यांनी हिवरे बाजारचा एक पॅटर्न तयार केला ते आदर्श सरपंच आणि समाज सुधारक पोपटरावजी पवार, पाणी फाउंडेशनचे अविनाशजी पोळ, श्री कल्याण चव्हाण, श्री सुहास सिरसाट, श्री संजय खंबायते, आमचे प्रधान सचिव एकनाथ डवलेजी, जितेंद्र पापळकरजी, श्री अंकित, श्री अतुल चव्हाण, या ठिकाणी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील, त्याचप्रमाणे मनीषाताई चव्हाण, या ठिकाणी या किनगाव ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनींनो, बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आज मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आमच्या शिरसाट साहेबांनी सांगितलं की मराठवाड्याला सर्व प्रकारची मुक्ती मिळाली पाहिजे, ती तर आपण देऊच, पण आजचा आमचा संकल्प मात्र हा आहे की या मराठवाड्याला दुष्काळापासून कायम मुक्त करण्याचं काम हे सरकार करून दाखवेल। आज आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचा अमृत महोत्सवी जन्मदिवस आहे। 75 वर्षाचे आज आमचे प्रधानमंत्री झाले आणि प्रधानमंत्र्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही, कधी जन्मदिवस साजरा केला नाही, चर्चा होत असते। आणि म्हणून महाराष्ट्राने देशाला ग्रामीण विकास, कृषी, रोजगार हमी असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, राष्ट्रीय फलोद्यान असेल, जलयुक्त शिवार मधून प्रधानमंत्री सिंचन असेल, या योजनांची एक नवी दिशा दिलेली आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये जे उपक्रम चालतात यात लोकप्रतिनिधींचा गावापासून तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जो एक दृष्टिकोन आणि विजन असं त्याची ही ताकद आहे। आज मी सांडू पांडुरंग जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संभाजीनगर, आणि आज हा आमच्या मतदारसंघासाठी सुदैवाचा दिवस आहे। आमच्या माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करून समृद्ध महाराष्ट्र पंचायत राज अभियानाचा सुरुवात आज माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे। आणि असा इतका मोठ्या प्रमाणातला हा कार्यक्रम प्रथमच आमच्या या मतदारसंघात पार पडत आहे आणि हे पूर्ण राज्याचं सौभाग्य म्हणता येईल की आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायती आज ऑनलाईन या कार्यक्रमाला जोडलेल्या होत्या। सर्वांनी हा भव्य दिव्य असा हा कार्यक्रम बघितला। मी सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आमच्या आमदारताई अनुराधाताई चव्हाण यांनाही एक धन्यवाद देतो की त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम आज या आपल्या फुलंब्री सारख्या
आणि किनगाव सारख्या ग्रामीण भागात यशस्वी करून दाखवला। मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व ग्रामीण भागातील सर्व जनतेचे धन्यवाद मानतो। आणि यशस्वी कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्व अधिकारी असतील, सर्व पोलीस कर्मचारी असतील यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि थांबतो। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या प्रथम सर्वांना शुभेच्छा। आज खरं म्हणजे आज भाग्याचा दिवस आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व सुरुवातीपासून आदरणीय हरिभाऊ बागडे नानांनी केलंय, खासदार रावसाहेब दानवेंनी केलंय। अशा या आदर्श मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी ग्रामीण भागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत राज या अभियानाची सुरुवात खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या मतदारसंघापासून झाली। हे खऱ्या अर्थानं आम्ही आमचं भाग्य समजतो आणि या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं अपेक्षेपेक्षाही जास्त या ठिकाणी या पूर्ण भागातून सरपंच आहे, त्या सगळ्या वाड्या आहेत आणि विशेष करून महिलांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि आम्ही आमचं खऱ्या अर्थानं भाग्य समजतो की ही योजना जी आहे ही खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाशी निगडीत आहे आणि गावाच्या विकासासाठी निगडीत आहे। ही योजनेला सर्वांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतीने याच्यामध्ये भाग घेऊन याच्यामध्ये यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो। सुचित बोरसे, भाजपा मंडळाध्यक्ष फुलंब्री, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांची जनकल्याण महाराष्ट्र मुख्यमंत्री ग्रामपंचायत अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी फुलंब्री तालुक्याची या ठिकाणी निवड झाली आणि किनगाव या ग्रामीण भागापासून मुख्यमंत्री महोदयांनी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या पुढाकाराने या फुलंब्री तालुक्यात अनेक या योजनेचा शुभारंभ झाला। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा चौफेर महामेरू या ठिकाणी फिरत आहे। जसं लाडकी बहीण असेल, किसान सन्मान योजना असेल किंवा पानंद रस्ते असतील, हा जो शासनाकडे हेलपाट्या मारायचा नागरिकांना त्रास व्हायचा तो आपल्या या अभियानात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा या ठिकाणी साजरा करणाऱ्या या सेवा पंधरवड्यात बरेचसे काम मार्गी लावायचं शासनाचं धोरण आहे आणि ते निश्चितच घोषणावं आणि सामान्य जनतेला आशादायक असं चित्र आहे। म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांचा धन्यवाद मानतो आणि आमचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या फुलंब्री तालुक्यात ग्रामीण भागात घेतला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो। सुचित बोरसे। नमस्कार, माझं नाव गोपाळ वाघ, वडोद बाजार मंडळाचे मी अध्यक्ष आहे। आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी या मुख्यमंत्री समृद्ध गाव या योजनेचा शुभारंभ केला, त्याबद्दल त्यांचं किनगाव आणि या परिसरातील सर्व नागरिक, आपल्या जवळपास सर्व महाराष्ट्रातील नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत आभार व्यक्त करतो। आणि खऱ्या अर्थानं जो ग्रामविकासाचा जो पाया रचण्याचं काम या ठिकाणी फडणवीस साहेब यांच्याकडून होतंय, यामध्ये आपल्याला शाळा असेल, आरोग्य विभाग असेल, अंगणवाड्या असतील, त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभाग असेल, सर्व ज्या ग्राम स्तराची जी नाळ आहे ती बळकट करण्याचं काम या ठिकाणी फडणवीस साहेबांकडून या योजनेच्या माध्यमातून होते। नक्कीच सर्व ग्रामपंचायतला मी आवाहन करतो की आपण या ग्रामपंचायतने या ठिकाणी सहभाग घेऊन आपला गाव बळकट करून आपलं गाव समृद्ध करावं अशी सर्वांना विनंती करतो। तसेच या ठिकाणी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे या ठिकाणी निवड केली तर त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो। तसेच आमच्या लोकनेत्या आमदार अनुराधाताई यांचं सुद्धा आभार मानतो आणि असंच त्यांच्या हातून या जनतेची सेवा घडो अशी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। सुंदर काम तुम्ही केलेलं आहे, म्हणजे किनगावला आलं की असं वाटतं डोळे भरून पाहावं आणि मनात साठवून जावं। एवढं सुंदर पाणी, निसर्ग, माणसं। मला वाटतं की गावाचं वैभव कशात आहे? गावाचं वैभव पहिलं तिथल्या माणसाचं आहे।
माणूस कसा आहे, गावाचं वैभव तिथल्या शाळेत आहे, गावाचं वैभव तिथल्या निसर्गात आहे. आणि निसर्गाचा जर विचार केला तर तो अहंकारी नाही आहे का. ते मगाशी कोणतर म्हणलं डॉक्टर साहेब. तसेच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या गावामध्ये पद्मश्री पोपटराव पवार साहेब, डॉक्टर मलिनाथ शेट्टी साहेब उपसंचालक, तसेच अविनाशजी पोळ साहेब हे सर्वजण येथे उपस्थित राहिले आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी समस्त आदर्श किनगावकरांच्या वतीने आपले आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.